हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा 3rd चॅप्टर जो आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन्स त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या क्वेश्चन अँड आन्सरला. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द पेअर. ॲम्फिबियन कोण आहेत? द फ्रॉग. देन वर्टिब्रेट, ज्यांना पाठीचा कणा असतो ते मंकी. विथ स्केल, खवले असतात पाठीला, स्नेक. राईट. सेकंड क्वेश्चन, हु इज द ऑड वन आउट. तुम्हाला एक याच्यातला ऑड वन आहे तो बाजूला काढायचा, तो वगळायचा आहे. फंगस, मशरूम, क्रिसॅन्थिमम आणि स्पायरोगायरा. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला वेगळा शब्द असा कोणता आहे याच्यामध्ये बघू शकता. बुरशी, फंगस म्हणजे बुरशी. देन मशरूम तुम्हाला माहितीच असतील. क्रिसॅन्थिमम म्हणजे शेवंती जे आहे आणि स्पायरोगायरा. ओके, सो याच्यामध्ये वेगळा कोणता आहे तर क्रिसॅन्थिमम जो आहे तो वेगळा आहे. का वेगळा आहे? बिकॉज इट इज अ फ्लावरिंग प्लांट. हे काय आहे? हे फ्लावरिंग प्लांट आहे आणि बाकीचे जे आहेत ते नॉन फ्लावरिंग प्लांट आहेत. ओके. देन सेकंड, मँगो, बनियन, पाम, चिकपी. ओके, सो इथे मँगो आहे, नंतर बनियन दिला आहे आपल्याला, पाम दिला आहे. राईट. देन चिकपी दिला आहे, आंबा, वड, ताडाचं झाड आणि हरभरा. याच्यामध्ये कोणता ऑड कोणता आहे तर हरभरा. राईट. चिकपी जे आहे ते ऑड आहे. आणि का ऑड आहे ते तर चिकपी इज ऑड आउट बिकॉज इट इज अ टाईप ऑफ हर्ब. ते काय आहे? हर्ब आहे. आणि बाकीचे जे आहेत ते काय आहेत? ट्रीज आहेत. ओके. देन ग्रेप, ऑरेंज, लेमन आणि हबिकस. आता याच्यामध्ये ऑड वन कोणता आहे तर ग्रेप जो आहे तो ऑड वन आहे बिकॉज इट इज अ क्लाइंबर. ग्रेप काय आहे? क्लाइंबर आहे. राईट. वेल असते की नाही त्याची. आणि बाकीचे जे आहेत ते काय आहेत? ते श्रब आहेत, त्यांची झुडपं आहेत. ओके. देन फोर्थ, सनफ्लावर, बनियन, ज्वार, बाजरा. ओके, सो याच्यामध्ये ऑड वन कोणता आहे तर बनियन जे आहे ते ऑड वन आहे. का? बिकॉज इट इज अ पॅरेनियल प्लांट. हे पॅरेनियल प्लांट आहे आणि बाकीचे जे आहेत ते ॲन्युअल प्लांट आहेत, म्हणजे ते वर्षभर आपल्याला मिळतात. राईट. आणि हे बनियन जे आहे ते ठराविक पिरियडमध्येच आपल्याला याचं झाड जे आहे ते मिळतं. ओके. देन गव्हा, रेडिश, कॅरट आणि बीटरूट. यांच्यामध्ये कोण आहेत तर गव्हा जो आहे तो आहे. ओके. आणि गव्हा का आहे तर बिकॉज इट इज अ पॅरेनियल प्लांट आणि बाकी सगळे जे आहेत ते बॅनियल प्लांट आहेत. ओके, बाकी सगळे काय आहेत? बॅनियल प्लांट, म्हणजेच 2 वेळाच ते आपण पीक जे आहे ते घेऊ शकतो. ओके. देन डिअर, फिश, मॅन आणि वॉर्म्स. डिअर सांगितलं आहे, फिश, मॅन आणि वॉर्म्स. आता याच्यामध्ये ऑड वन कोणता आहे तर वॉर्म आहे. का वॉर्म आहे? बिकॉज वॉर्म इज अ इनवर्टिब्रेट, म्हणजे ज्याला पाठीचा कणा नाही, आणि बाकीचे कसे आहेत? वर्टिब्रेट्स आहेत, ज्यांना पाठीचा कणा आहे. ओके. मूव टू दी थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स. आता इथे आपल्याला फरक करायला सांगितलं आहे फ्लावरिंग प्लांट आणि नॉन फ्लावरिंग प्लांटमध्ये. फ्लावरिंग प्लांट बघूया आपण. दे हॅव फ्लावर्स अँड प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट. फ्लावरिंग प्लांट जे आहेत ते काय करतात? त्यांना फ्लावर असतात, ते सीड, बिया ज्या आहेत त्या, आणि फ्रूट हे प्रोड्यूस करू शकतात, यांची निर्मिती करू शकतात. नॉन फ्लावरिंग प्लांट कसं काय करतात तर ते त्यांच्याकडे फ्लावरही नसतं, सीडही नसतं आणि फ्रूटही नसतं. ओके. सेकंड, दे हॅव स्ट्रक्चर लाईक रूट्स, स्टीम अँड लिव्स. फ्लावरिंग प्लांट्सना काय असतं तर त्यांना एक विशिष्ट अशी त्यांची रचना असते. त्यांचा रूट, स्टीम आणि लिव्स अशा प्रकारची त्यांची स्ट्रक्चर असतं. नॉन फ्लावरिंग प्लांट जे असतात त्यांना दे मे नॉट हॅव स्ट्रक्चर्स लाईक रूट, स्टीम अँड लिव्स. त्यांना अशा प्रकारची रचना जी असते ती नसते. आता फ्लावरिंग प्लांटमध्ये एक्झाम्पल कशाचं दिलं आहे तर मँगो आणि रोज. ओके. आणि नॉन फ्लावरिंग प्लांट कोणते आहेत तर मॉसेस अँड फर्न्स जे आहे. ओके, हे नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत. शेवाळे जे असतात ना ते.
देन अ ट्री, अ श्रब, यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. अ ट्री आणि श्रब. ट्री म्हणजेच झाड, श्रब म्हणजे झुडूप जे असतं ते झुडपं. अ ट्री, दे आर ग्रो टॉल, देअर स्टीम और ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. ट्री जे आहे ते कसं असतं, उंच असतं. त्यांचं स्टीम, खोड जे आहेत, आणि त्यांचं जे ट्रंक असतं ते कसं असतं, जाड असतं, स्ट्रॉंग असतं, मजबूत असतं. अ श्रब, दे आर ग्रो क्लोज टू द ग्राउंड, दे हॅव थिक अँड हार्ड स्टीम. श्रब जे असतात ते कसे असतात, ते क्लोज टू ग्राउंड असतात, जमिनीपासून त्यांची उंची कमी असते. आणि दे हॅव थिक, ते खूप दाट असे असतात. त्यांचं स्टीम जे असतं ते हार्ड असतं, ओके, टणक असतं. देन अ ट्री, दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड. त्यांचे ब्रांचेस जे असतात, त्यांच्या फांद्या ज्या असतात त्या ग्राउंडपासून खूप उंचावर असतात. श्रब, दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. त्यांच्या ब्रांचेस जे असतात, फांद्या ज्या असतात त्या व्हेरी क्लोज असतात ग्राउंडला. ट्री, दे आर टॉल, बिग अँड पॅरेनियल. ट्री कसे असतात, टॉल असतात, बिग असतात आणि पॅरेनियल या कॅटेगरीमध्ये जातात. तर श्रब जे असतात ते शॉर्टर असतात आणि स्मॉलर दॅन ट्री, ते ट्रीपेक्षा लहान असतात. देन थर्ड आपल्याला सांगितलं आहे डिफरन्स बिटवीन वर्टिब्रेट आणि इनवर्टिब्रेट. वर्टिब्रेट म्हणजेच पाठीचा कणा असलेले, इनवर्टिब्रेट म्हणजेच पाठीचा कणा नसलेले. सो वर्टिब्रेटमध्ये दे हॅव अ बॅकबोन्स मेड अप ऑफ वर्टिब्रा. त्यांना बॅकबोन असतं, पाठीचा कणा असतो, ओके. आणि इनवर्टिब्रेट म्हणजेच दे डू नॉट हॅव अ बॅकबोन. त्यांना बॅकबोन हे नसतं, पाठीचा कणा नसतो. वर्टिब्रेटमध्ये दे हॅव अ वेल डेव्हलप ब्रेन. त्यांचा ब्रेन जो असतो तो वेल डेव्हलप असतो. आणि इथे त्याच्या अपोजिट, दे डू नॉट हॅव अ वेल डेव्हलप ब्रेन. वर्टिब्रेटमध्ये एक्झाम्पल आपल्याला स्नेक आणि फिश दिलं आहे. मध्ये अर्थवॉर्म आणि शेल, ओके. देन फोर्थ क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स. द स्नेल इज ॲन एक्वाटिक ॲनिमल. स्नेल जे आहे ते एक्वाटिक ॲनिमल आहे का? गोगलगाय जी आहे ती एक्वाटिक ॲनिमल आहे का? तर नाही, ती एक्वाटिक ॲनिमल नाही आहे, ती पाण्यात नाही राहत. देन मग ह्याचं उत्तर आहे फॉल्स, ओके. सेकंड क्वेश्चन, ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. ॲम्फिबियन्स जे आहे, उभयचर प्राणी जे आहेत ते वॉटरमध्ये सुद्धा राहतात आणि हवेतही राहतात, तर हे सुद्धा फॉल्स आहे. देन थर्ड, द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप इन वर्टिब्रेट. हे ट्रू आहे. वर्टिब्रेट जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये ब्रेन ची जी फंक्शनची जी डेव्हलपमेंट असते ती चांगल्या प्रकारे होते. द अमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. हे फॉल्स आहे, बिकॉज अमिबा इज युनिसेल्युलर ॲनिमल्स, ओके. तो एकपेशीय प्राणी आहे. फिफ्थ क्वेश्चन, राईट 2 नेम्स ऑफ ईच. प्रत्येकाचे 2 नाव आपल्याला द्यायला सांगितलेत. अ फ्लावरिंग प्लांट, म्हणजेच फ्लावरिंग प्लांट कोणते आहेत, तर रोज, लोटस, याच्या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकता आणखीन कोणते असतील तर. देन अ नॉन फ्लावरिंग प्लांट्स, फर्न्स आहे, मॉसेस आहेत, ओके. हे नॉन फ्लावरिंग प्लांट आहेत. अ ट्री कोणते आहेत, तर मँगो, नीम, बाकीही तुम्ही लिहू शकता, राईट. देन अ श्रब कोणते आहेत, तर ओलिंडर आहे. देन हिबेकस आहे, ओके. हे आपले श्रब आहेत. क्रीपर कोणते आहेत, वेली कोणत्या आहेत, तर मनी प्लांट आहे, कुकुंबर आहे, काकडीची वेल. देन ॲन ॲन्युअल प्लांट वार्षिक प्लांट कोणता आहे, तर जवार, सनफ्लावर, हे वार्षिक प्लांट आहेत. देन बॅनियल प्लांट 2 वेळा कोणते घेतले जातात, कॅरेट आणि बीटरूट. देन पॅरेनियल प्लांट कोणते आहेत, तर हिबेकस आणि मँगो, ओके. हे पॅरेनियल प्लांट आहेत. देन 6th क्वेश्चन, राईट आन्सर टू द फॉलोविंग. आता खाली काही प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं आपल्याला लिहायचे. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स. प्लांटचे कोणते पार्ट आहेत, कोणकोणते पार्ट आहेत, फ्लावर, स्टीम, लीफ आणि रूट, बरोबर, आणि फ्रूट, हे प्लांटचे पार्ट आहेत. तर आपलं आन्सर असं असणार आहे, द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. फर्स्ट, फ्लावर. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. पहिला पार्ट कोणता आहे, तर फ्लावर. फ्लावर हा प्लांटमधला खूप आकर्षित असा पार्ट आहे आणि रिप्रोडक्शनसाठी याचं महत्त्व खूप आहे. देन सेकंड, स्टीम.
द हाईट शेप अँड साईज ऑफ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टीम. जे हाईट आहे, शेप आहे, साईज आहे प्लांटची, ही कशावर अवलंबून असते? त्याच्या खोडावर, त्याच्या स्टीमवर. द स्टीम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. स्टीम काय करतं? तर प्रोडक्शन करतं, अन्नाची निर्मिती करतं, ते स्टोअर करण्याचं काम करतं. हे सगळे फंक्शन जे आहे ते स्टीम करतं, खोड करतं. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे आपला लीफ. लीफ काय करतं? तर लीफ इज अ फ्लॅट. कसं असतं ते? सपाट असतं की नाही. देन इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ फूड. आणि पानांमध्ये आपल्याला माहितीच असेल, वनस्पतींच्या पानांमध्ये वनस्पती जे स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः तयार करते. तर ते अन्न ती कुठे तयार करते? त्याच्या पानामध्ये तयार करते, त्याच्या लीफमध्ये तयार करते. ओके. देन फोर्थ पार्ट, फ्रूट. ओके. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप. फ्रूटना वेगवेगळ्या आकाराचे असतात, राईट. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड. त्याच्यामध्ये एक किंवा अनेक प्रकारच्या बिया ज्या असतात त्या असतात. फिफ्थ पार्ट इज रूट. रूट म्हणजेच आपली मुळं जी आहेत झाडाची. रूट्स होल्ड द सॉईल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट काय करतं? तर जी माती आहे, मातीतली जी घट्टपणा आहे ती धरून ठेवते आणि झाडांना त्यातले पोषक तत्व जे आहेत ती झाडांपर्यंत ती पोचवते, ती त्या प्लांटपर्यंत पोचवते. द मेन फंक्शन ऑफ रूट आर टू ऑब्झर्व अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम दी सॉईल. त्याचं मेन फंक्शन काय आहे रूटचं? तर पाणी जे आहे ते ऑब्झर्व करणं आणि ते ट्रान्सपोर्ट करणं. देन सेकंड, जे न्यूट्रियंट्स आहेत, मातीतले जे घटक आहेत, पोषक घटक जे आहेत ते संपूर्ण प्लांटला पोचवणं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट. आता इथे पुन्हा त्यांनी रूटचे फंक्शन्स विचारलेत. सो आन्सर, द फंक्शन्स ऑफ रूट्स आर ॲज फॉलोज. रूट्स होल्ड द सॉईल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट पुन्हा माती जी आहे ती घट्ट धरून ठेवते आणि झाडांना त्याचे जे पोषक तत्व आहेत, त्याचे जे पोषक घटक आहेत ते पोचवते. सेकंड, दे ऑल्सो हेल्प इन द ऑब्झर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम दी सॉईल. आणि त्याचप्रकारे ती पाण्यातलं जे ऑब्झर्प्शन आहे, जे पाणी शोषून घेण्याचं जे क्षमता आहे किंवा ते जे फंक्शन आहे ते ती करते. आणि जे सॉईलमध्ये न्यूट्रियंट्स असतं, मातीत जे घटक असतात, पोषक घटक, ते ती प्लांटपर्यंत पोचवते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच लिव्हिंग थिंग, सजीवांना क्लासिफाय करणं, त्यांचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे? सो आन्सर, क्लासिफिकेशन एन्श्योर्स द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस ग्रुप्स. क्लासिफिकेशन काय करतं? तर आपल्याला त्या पर्टिक्युलर लिव्हिंग थिंगचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशन त्याचं करणं खूप गरजेचं असतं. ओके. आणि इट हेल्प्स टू स्टडी मेनी ऑर्गॅनिझम्स ॲट सम टाईम. आणि बहुतांश वेळा आपल्याला बरेचसे बहुतेक वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स असतात, जे सजीव असतात, त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते सोपं जातं. इट मेक्स द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इझियर. आणि ते सोपं जातं, स्टडी करणं सोपं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना क्लासिफाय करण्याचं, त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या क्रायटेरिया आहे, कोणते रूल्स आहेत? सो आन्सर, लिव्हिंग थिंग्स कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर, देअर ऑर्गन्स अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. कशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन होतं? तर त्यांच्या जे स्ट्रक्चर आहे, त्यांची शरीर रचना जी आहे त्याच्याप्रमाणे त्यांचे ऑर्गन्स, अवयव, देन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच त्यांच्यात कोणती वैशिष्ट्ये आहेत याच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते केलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन, टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर्स. जे क्रीपर्स आहेत, वेल आहेत, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो आन्सर, प्लांट्स विच कॅनॉट स्टँड अपराईट अँड स्प्रेड ऑन द ग्राउंड आर कॉल्ड क्रीपर. ओके. जे क्रीपर कशाला म्हटलं आहे? तर जे सरळ उभे राहू शकत नाही, ते जमिनीवर क्राऊल करतात, जमिनीवर त्यांची वाढ होते, त्यांना क्रीपर असं म्हटलं आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर कोणते आहेत? तर देअर स्टीम इज व्हेरी फ्लेक्सिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. त्यांचं जे स्टीम असतं, त्यांचं जे खोड असतं ते खूप सॉफ्ट असतं, नरम असतं आणि हिरव्या रंगाचं असतं. सेकंड, इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. एखाद्याचा सपोर्ट जर त्याला मिळाला तर ते खूप फास्ट, रॅपिडली त्याची ग्रोथ जी आहे ती होते. ओके.
देन मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ 2 एक्झाम्पल. आता हर्ब जे आहेत त्याचे 2 एक्झाम्पल द्यायचे आहेत आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगायचे आहेत. सो फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब. हर्बचे पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये जी आहेत ती आहेत. फर्स्ट, दे ग्रो अप टू द साईज ऑफ 1 to 1.5 मीटर्स. 1 ते 1.5 मीटरपर्यंत त्यांची जी वाढ आहे ती होते. दे हॅव ग्रीन अँड फ्लेक्सिबल स्टीम. त्यांचा रंग हा ग्रीन असतो आणि त्यांचं जे खोड आहे ते फ्लेक्सिबल असतं. देन दे कॅन लिव्ह फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. त्यांचे जे लाईफ असतं ते काही महिने ते अप टू 2 years 2 वर्षापर्यंत असतं. एक्झाम्पल तुलसी, मिंट एक्सेट्रा. ओके. देन मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता प्लांट आणि ॲनिमल्सना तुम्ही जे क्लासिफिकेशन त्यांचं केलं आहे तर ते कोणत्या क्रायटेरियाच्या बेसवर केलं आहे. सो आन्सर, plants are classified on the basis of their height and the shape of stems, period of life cycle and habitat. प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते त्यांच्या हाईटवरून केलं आहे, उंचीवरून केलं आहे. शेप ऑफ स्टीम, त्यांच्या खोडाची जी रचना आहे, शेप आहे, आकार आहे. देन पिरियड ऑफ लाईफ सायकल, त्यांचा जो जीवनकाल आहे. आणि त्यांचं हॅबिटेट म्हणजेच ते कोणत्या मातीत ते प्लांट राहू शकतं वगैरे, त्याची वाढ होऊ शकते. तर या सगळ्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते केले गेलेले आहे. आता ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सेल स्ट्रक्चर, त्यांच्या पेशींची जी रचना आहे ती. आणि वर्टिब्रल कॉलम्स म्हणजेच पाठीचा कणा जो आहे याच्याबद्दल म्हटलेलं आहे. मेथड ऑफ रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन करण्याचं म्हणजे पुन्हा पिल्लाला जन्म देणं. ओके. आणि हॅबिटेट म्हणजेच त्यांचं वास्तव्य कोणत्या ठिकाणी आहे. राईट. प्राण्यांचं मोस्टली प्राणी कुठे राहतात तर जिथे त्यांचं अन्न अवेलेबल असतं अशा ठिकाणी ते त्यांचं वास्तव्य करतात. ओके. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलचं जे बॉडी आहे, त्याचं जे शरीर आहे, त्याला कोणत्या गोष्टी प्रोटेक्ट करतात. सो आन्सर, देर आर डिफरंट मेकॅनिझम्स बाय विच ॲनिमल्स प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर प्रिडेटर्स. ॲनिमल जे आहेत ते त्यांच्या शिकाऱ्यापासून आपलं संरक्षण जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे करतात. सो फर्स्ट, सम ऑर्गॅनिझम्स आर कवर्ड बाय हार्ड शेल्स टू प्रोटेक्ट देमसेल्फ. काही जे जीव आहेत ते काय करतात, त्यांचं जे शेल असतं, त्यांचं जे कवच असतं ते हार्ड असतं. एक्झाम्पल टॉर्टोइसचं जे कवच आपण बघितलं असेल तर वरचं जे असतं ते हार्ड असतं. देन सेकंड, ऑर्गॅनिझम्स लाईक चॅमेलियन अँड फ्रॉग्स कॅन चेंज देअर कलर्स अकॉर्डिंग टू सराउंडिंग एन्व्हायरमेंट. जे चॅमेलियन वगैरे आहेत किंवा फ्रॉग आहेत, चॅमेलियन म्हणजे सरडा, फ्रॉग बेडूक जे आहे हे काय करतात, त्यांचा जो रंग आहे तो चेंज करतात अकॉर्डिंग टू surrounding environment. Then animals which are found in very cold regions have a thick layer of fat under the skin and it helps to them to protect from cold. जे ॲनिमल असतात ना, जे कोल्ड रिजनमध्ये वगैरे राहतात ते त्यांचं काय असतं तर त्यांच्या शरीरावर एक थिक असं लेअर असतं, जाडसर अशी लेअर असते. त्याच्यामुळे त्यांचं कोल्डपासून, थंडीपासून त्यांचा बचाव जो आहे तो होतो. देन आता इथे आपल्याला लास्ट क्वेश्चन जो आहे तो काय सांगितला आहे तर इथे त्याने ड्रॉ द फिगर ऑफ अ प्लांट टू शो द पार्ट्स. आता इथे आपल्याला त्यांनी पार्ट्स प्लांटचे शो करायला सांगितलेत. कोणकोणते पार्ट शो करायला सांगितलेत तर रूट, स्टीम आणि लीव्स. ओके. हे त्यांनी पार्ट आपल्याला इथे शो करायला सांगितले. रूट, मूळ, देन स्टीम आणि लीव. मग इथे तसं मी इमेज काढलेली आहे, ही तुमच्या बुकमधलीच इमेज आहे. ही इमेज घेऊन मी तो पार्ट जो आहे तो तिथे दाखवला आहे. लीव दाखवले, तिथे पानं दाखवलेत. देन खोडाचा जो भाग आहे तो दाखवला आहे आणि मुळं जी आहेत झाडाची ती दाखवलेत. ओके. सो हा आपला लास्ट क्वेश्चन होता आणि इथे आपला जो क्वेश्चन आन्सर्सचा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा. तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.